हा सामना 5 षटकांचा असणार आहे. 20 मिनिटात इनिंग संपणं गरजेचं आहे. अंपायरने टाइम लावलेला आहे. सलामीचे फलंदाज, चला नावं सांगण्यासाठी यायचं लवकर लवकर. एटी स्पोर्ट्स जर्सी नंबर 7, बॅट्समन नेम गजानन, नॉन स्ट्राईकला आहे. सत्यम सलामीचा गोलंदाज. बॉलर नेम MNK वॉरियर्स, बॉलर नेम सतीश. सचिन. ओके, चला सुरुवात करायची सामन्याला. पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल. सचिन गोलंदाजी मार्गवर तयार. चला सामन्याला सुरुवात. गजानन पहिला प्रहार केलाय, मोठा प्रहार, गॅप मध्ये चेंडू गेलाय. वन बाउन्सी मारेशा पार, चौकार. 4 धावा. खाते उघड झाली आहे. संघाची बोवणी झाली आहे 4 या धावांनी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. हो, वाईट वॉच. सचिन याचा चेंडू आतपड टप्पा घेतल्यानंतर आतमध्ये थोडासा येणारा इंग स्विंगर म्हणू शकतोय. इथे मात्र चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाने. एक युवा गोलंदाज MNK वॉरियर्स या संघाचा. लिंगायत प्रीमियर लीग 2024 आजचा हा महाअंतिम सोहळा आपल्या समोर रंगतोय. लीगची ही शेवटची मॅच यानंतर रंगणार आहे सुपर 6 थरा. आणि इथे मात्र झेल सुटतोय. ओ संधी उपलब्ध झाली होती, झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला गेला होता शॉर्ट कव्हर मध्ये, पण कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच. इथे मात्र कॅच सुटलाय की मॅच सुटली आहे पाहूयात. सचिन पुढचा चेंडू. स्ट्राईकला असलेला फलंदाज गजानन. अकुटा चेंडू पुढे करायचा प्रयत्न. फसतो आहे परंतु एक धाव नक्की मिळते. बाय रूपाची एक धाव. पंचांचा इशारा हात वरती पंजा दाखवला म्हणजे याचा अर्थ बाय आहे. ना अंगाला लागला चेंडू ना बॅटला लागला, परंतु कीपर कडून चुटकी होताना एक धाव मिळते. थोडासा फंबल आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजाने. एक चोरटी अशी धाव घेतली आहे. या धावीने धावसंख्या पोहोचते 7 च्या घरात. सचिन मारा करेल यावेळेस सत्यम साठी. हो, चांगला फटका. याच मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर गेला हा चेंडू. फाईन लेग सीमा, रेषा पार, चौकार. 4 धावा. आणि या चौकाराने धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाते. दुहेरी अंकात जाईल. 11 धावा लागतात धाव फलकावर. 11 रन्स ऑन बोर्ड. चांगली फलंदाजी. हा संघ एटी स्पोर्ट्स अनबिटन आहे, अपराजित आहे. मागच्या सामन्यात आपण उलटफेर पाहिला होता. शिवशक्ती सुपर जायंट्स हा संघ अनबिटन होता, पण शेवटचा सामना मात्र पराजित केला मयुरा ग्रुप यांनी आणि थेट सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला. इथे मात्र तो उलटफेर होईल का? अकुटा बॅच चेंडू. इथे यावेळेस चांगला फटका. एका धावे करता आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते 12 च्या घरात. 12 रन्स ऑन बोर्ड. पहिले षटक पूर्ण झाले. 12 धावा काढल्या गेल्यात. धावा 12. सुटलाय गारगार वारा. इव्हेंट चेअरमन संदीप नष्टे यांचं आगमन. सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा विनंती असेल, खेळाडू जे इथे बसलेत त्यांनी कृपया चेअरवरती बसायचं आहे. खुर्च्यांवरती बसा. सोफा
पाहुण्यांसाठी आहे, विनंती पुन्हा एकदा करतोय. नवीन गोलंदाज बॉलर येतोय तो. बॉलर नेम महेश. चांगला फटका, यावेळेस मात्र मोठा फटका येतोय. वन बाउंड सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. इथे मात्र स्वागत केलंय चौकाराने सत्यम. सुंदर अशी फलंदाजी करतोय. एटी स्पोर्ट्सचे हे दोन्ही सलामीचे फलंदाज अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतात. हा व्हॉट अ शॉट इट इज, हँडसम कव्हर ड्राईव्ह फॉर मॅक्झिमम, सुपर षटकार, 6 धावा. नयनरम्य फटका, देखना फटका येतोय तो सत्यमच्या बॅट मधून 6 धावांसाठी. अर्धा डझन धावांनी धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. व्हॉट अ स्टार्ट इट इज. M&K वॉरियर्ससाठी हा सामना महत्वाचा आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, आपला स्थान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल, अन्यथा स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. M&K वॉरियर्स. पुढचा चेंडू अगोदर चेंडू, यास पुण्याचा मोठा फटका येतोय. यास ऑन साइडला, व्हॉट हिट इट इज, बिग 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 सुपर षटकार, 6 धावा. हे मात्र गोलंदाज बदलला गेलाय, थोडीशी दुखापत, त्यामुळे बॉलर नवीन येतोय. बॉलर नेम आनंद. अनंत महेशची ओव्हर पूर्ण करण्यासाठी येतोय. थोडस दुखापत असल्या कारणाने बॉलर बदलला गेलाय. अकुटबे चेंडू इथे स्वागत केलंय. ओ हो, पुन्हा एकदा हाय अँड हँडसम, लगातार तिसरा खणखणी दणदणीत षटकार, 6 धावा. छत्रपतींचा छावा, संघाला मिळतात 6 धावा. सुंदर असा फटका सजवला गेला, तो मात्र सत्यमच्या बॅटमधून. ओहो, यास मात्र चांगला चेंडू, हलका त्याने खेळायचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा प्रयत्न, डॉट बॉल. धावसंख्या पोहोचते आहे 34च्या घरात. दुसरं षटक सुरू असताना आक्रमक खेळी पाहतो दोन्ही सलामीच्या फलंदाजांकडून. आपण सत्यम खेळतोय वैयक्तिक 27 धावांवरती. यावेळेस पुण्याचा चौथा षटकार, या षटकातला वॉट बॅटिंग इज बिग 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 सुपर षटकार. धावसंख्या 40, 40 रन्स आफ्टर 2 overs. व्हॉट टू स्टार्ट. धावसंख्या 40 झाली आहे 2 षटकांच्या अंती. बिनबाद 40 एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल चालली आहे ती मात्र एटी स्पोर्ट्स संघाची. स्ट्राईकला आता असेल तो गजानन संयमी साथ दिले सत्यमला. सत्यम खेळतो 8 चेंडूवर 33 धावांवरती. अर्धशतकाची संधी आहे सत्यमकडे यावेळेस. ओहो, सुंदर चेंडू. काल आपण पाहिलं होतं एक डावखुरा फलंदाज ऋषी माळी याने आता आपला अर्धशतक पूर्ण केलं होतं. तर ऋषी माळी सुपर 6 मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्याचा खेळ आपल्याला बहरदार असा खेळ असेल. सुपर 6चे नक्कीच सामने
अतिशय चुरशीचे होणार आहेत. यानंतर लगेचच सुपर सिक्सचे सामने सुरू केले जातील. प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण संघनाकडे तयार राहायचं आहे. गाडीची चावी इथे हरवलेली आहे, जर कोणाला सापडली तर कमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. पुण्याचा मोठा फटका येतोय, चेंडू उंच हवेत गेलाय, पाहूया क्षेत्ररक्षक खाली यायचा प्रयत्न करता. दुसरी संधी निर्माण केली सचिन यांनी, पण झेल सुटतोय. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल, ती मात्र 42च्या घरात. यानंतर थरार असेल तो एलिमिनेटरचा, म्हणजेच क्वार्टर फायनलचा नॉकआउटचे सामने असतील. पहिले 2 संघ टॉप हे डायरेक्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील आणि उरलेल्या 4 संघांमध्ये 2 सामने क्वार्टरचे होतील. उपांत्य फेरीचा सामना असेल. पुण्याचा मोठा फटका सुचवला, यावेळेस मात्र कुठलीही संधी मिळत नाही. चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. धावसंख्या झाली ती मात्र 48, 48 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र पुण्याचा षटकारांची आतिषबाजी मात्र या सामन्यात पाहायला मिळते, या इनिंग मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 54, 50 फॉर द एटी स्पोर्ट्स. वॉट अ बॅटिंग. संघाचा अर्धशतक झाले तिसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर. लगातार 2 षटकार. वॉट अ बॅटिंग. इथे मात्र यावेळेस गजाननने सुद्धा आपलं आक्रमकपणा दाखवलाय. ओहो हो, डाऊन द लेग व्हाईट बॉल, स्क्वेअर चेंडू. पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. नियम क्रमांक 26 चा वापर केला गेला. हा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 55, 55 रन्स. दबाव नक्की असेल गोलंदाजावर. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल, हाताळला जाईल. शेकडो प्रेक्षक या सामन्याचं इथे लाईव्ह ग्राउंडवरून सामना पाहतोय आपण. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. बिग 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 सुपर षटकार, 6 धावा. या षटकाराने धावसंख्या पोहोचते ती मात्र 61च्या घरात. व्हॉट अ बॅटिंग इट इज. तिसरा षटक सुरू आहे. 61 धावा काढल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक, म्हणजे जर हाही सरासरी राहिली तर 100. 14 षटक घेणारा गोलंदाज. पाहूया बॉलर नेम सूरज. फिरकी गोलंदाज सूरज आपल्या संघासाठी पाहूया काय करू शकतोय. स्ट्राईकला असेल तो मात्र एक आक्रमक फलंदाज सत्यम. 33 धावांवरती खेळतोय. अर्धशतकाची संधी आहे. 17 धावा काढायच्यात वैयक्तिक अर्धशतकासाठी. पाहूया या षटकात त्या जमवल्या जातील का. धावसंख्या 67 झाली आहे. गजानन खेळतोय 32 धावांवरती. 4 षटकारांच्या मोबदल्यात 32 धावा आणि गजानन खेळतोय 33 धावांवर. त्याचेही 4 षटकार आहेत. पाहूया पहिला चेंडू 14 षटकाचा. सूरज मारा करेल तो सत्यमसाठी. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. चांगला चेंडू सूरज याचा. उत्कृष्ट फुलरलेनचा हा चेंडू मिडल लेगच्या म्हणून जातोय. डॉट बॉलने सुरुवात होते. सुरुवात चांगली केली. शेवट कसा होईल या षटकाचा पाहूया. बिनबाद 67 धावा. हो स्ट्रेट ऑन विकेट. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. षटकार, 6 धावा. LPL षटकार. इथे मात्र सुंदर असा खेळ सत्यमच्या बॅटमधून येतोय. स्ट्रेट बॅटने खेळला हा मोठा फटका. हो इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलाय. वाईट बॉल येतोय. वाटलं होतं चेंडू अंगाला लागला असेल परंतु 15 वाईट बॉलचा. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 75च्या घरात गेली आहे. 500 धावा धावफलका लागला गेला. 75 रन्स हायेस्ट स्कोर झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ बिग इट इज. गजानन आर पार फटकार. षटकार,
6 धावा. इथे मात्र खेळलं जात आहे ते बॅट सोबत बॉलने आणि बॉलरच्या भावनेची सुद्धा. प्रत्येक चेंडू हा सीमापार करण्याचा प्रयत्नात यशस्वी होतात हे फलंदाज. धावसंख्या झाली 81. ओहो व्हॉट अ शॉट इट इज. बिग 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 सुपर षटकार. 6 धावा. इथे मात्र धावांचा पाऊस पडला जातोय भर दुपारी. धावसंख्या पोहोचते 87च्या घरात. ऑल टाइम हायएस्ट स्कोर झाला या स्पर्धेतला. वॉर्ड बॅटिंग 80 स्पोर्ट्सचा 85 धावांचा उच्चांक त्यांनीच मोडलाय. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 87 धावा आणि 44 धावांवरती खेळतोय तो मात्र गजानन. एक अजून षटकार आणि अर्धशतक पूर्ण होईल. या टुर्नामेंटचं दुसरं अर्धशतक होईल का पाहणं गरजेचं आहे. अरे रे खतरनाक. इथे मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. प्रयत्न सुंदर होता. धावसंख्या झाली ती मात्र 88 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक. इथे मात्र 39 धावा सत्यम खेळतोय. पाहूया शेवटचा चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता. हलक्याने खेळायचा प्रयत्न धाव पूर्ण केला. दुसरा प्रयत्न केला जातो. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पाठपुरा करतोय. धाव पूर्ण केला. दुसरा प्रयत्न केला जातो. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा आणि इथे मात्र 2 धावांची धावसंख्या होते ती 90 पुरी झाली. इथे मात्र धावांची 4 षटक पूर्ण 90 धावा. शेवटचं षटक असेल हाणामारीचं षटक. किती धावा काढल्या जाईल पाहूया. इथे मात्र रन रेट नक्कीच चांगला केलाय. 2 षटकात 40 धावा होत्या. पुढच्या 2 षटकात 50 धावा काढल्या गेल्यात. 4 षटकात एकूण 90 धावा आणि बॉलर येतोय. पाहूया कोण आहे. बिनबाद 90. सुंदर फलंदाजी. इथे मात्र सगळ्या खेळाडूंसाठी ही खेळी पाहणं गरजेचं आहे. कशा प्रकारे फलंदाजी आक्रमकपणे केली जाते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही जोडगोळी. नाबाद 90. ऋषी इथे मात्र पुन्हा एकदा हो चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईकला आहे तो गजानन. अजूनही अर्धशतकाच्या प्रतीक्षेत 2 निर्धाव चेंडू. ऋषी सुंदर गोलंदाजी करतोय. शेवटचे षटक हाताळतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. अखुटबा चेंडू हलक्याने खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि या मात्र 2 धावा पूर्ण जात आहेत. स्ट्राईकला येतोय तो गजानन. पुन्हा एकदा गजानन खेळतो 47 धावांवरती. 3 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी. पाहूया गजानन. इथे मात्र गिअरअप केलं गजाननने. सुरुवात सत्यमने केली होती. शेवट मात्र गजानन करतोय का पाहूया. अखुटबा चेंडू हा मात्र बेग 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 सुपर षटकार. 6 धावा. अर्धशतक पूर्ण झालंय. गजानन याचं टाळ्या वाजल्या पाहिजेत. या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक. वैयक्तिक 50 धावा. धावसंख्या पोहोचते 98 वरती. गजानन खेळतोय तो मात्र 53 धावांवरती. 17 चेंडू 53 धावा. वॉड बॅटिंग. सत्यमने सुरुवात केली होती. सत्यम मात्र नॉन स्ट्रायकरला राहतोय. 41 धावांवरती सत्यम सुद्धा खेळतो. त्यालाही संधी आहे. पाहूया. स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार. वॉट अ बॅटिंग इट इज. गजानन इज ऑन फायर. संघाचं शतक पूर्ण. सेंचुरी फॉर द टीम 80 स्पोर्ट्स. वॉट अ बॅटिंग. धावसंख्या 104. 5 षटक सुरू आहे. धावांचा इथे मात्र पाऊस पडला. षटकारांची आतिषबाजी केली गेली ती मात्र गजानन याच्याकडून. धावसंख्या 104. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. हो सुंदर चेंडू उसळी घेतली आहे.
काय इशारा त्या अंबरचा पाहूया. बाहेर उभाची एक धाव मिळते. षटक पूर्ण होत आहे. इनिंग संपते आणि